नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. हा काय आलं ते त्रिशू? गुलाबजामुन खाल्लं? हा, दोन? का तू मम्मीला नाही दिलं गुलाबजामुन? मम्मीला आवडता ना ग त्रिशू, आणि तुला खोकला आला तर? हा हा, मम्मी बोलले असं. त्रिशू, आपला मम्मीला पण आवडतात ना गुलाबजामुन. एक देऊन द्यायचं ना गुलाबजामुन मम्मीला. हा, तुझ्याकडे पैसे नाही आहेत, पण आता यार तुझ्याकडे पैसे नाही आहेत. मम्मीने दिले होते ना तुझ्याकडे पैसे. हा, नाही आहेत. हा, मग उद्या मार्केटला जाऊन मी तुला पैसे देईन. उद्या मार्केटला जाऊन घेऊन ये गुलाबजामुन. हा, मग दूर आहे मार्केट. मग तुला तर माहिती आहे ना, रस्ता माहिती आहे ना तुला? हा, तो रस्ता माहिती आहे ना. जाशील तू एकटी जाशील? हा हा मी दुकानात गेली. हा 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 आणि तिखट चिवडा मागला, त्यांनी तिखट चिवडा दिला. हा, तिखट चिवडा दिला होता. गेली. आत्तूने तुला 1 रुपया दिला होता? ओ बापरे. हा, हा, किती रुपये दिले होते मग? 2 रुपये? अच्छा. मग थांब, मी मम्मीला उद्या गुलाबजामुन घेऊन येईल. तू नको खायच्या, मग मम्मीलाच खाऊ देतो गुलाबजामुन. तू पण खाशील? बापरे. त्रिशू, आपले ना आता यूट्यूबला ना 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आपले. थँक्यू बोल सर्वांना. थँक्यू. हा, थँक्यू. हा, दुपारी काय जेवण केलं होतं त्रिशू? काय काय खाल्लं होतं? डाळ भात. दूध काला खाल्ला होता गायत्री त्रिशूने? अच्छा, चालेल. चला गायत्री, काय आज चिकन ना जेवणाला? चला मित्रांनो, आज चिकन बनवते गायत्री जेवणाला. चला म्हटलं, शुक्रवार पण आहे. 3-4-5 दिवस झाले होते तर चिकन काय खाल्लं नव्हतं, तर चला म्हटलं बनवून घेऊया म्हटलं आज. गायत्री, मग आता काय 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. हा, भारी वाटतंय ना? खुशीचा दिवस आहे मित्रांनो. 1 वर्षापासून म्हणजे मी प्रयत्न करत येत होतो की कधीतरी आमच्या चॅनलला म्हणजे सक्सेस भेटेल. चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मित्रांनो, म्हणजे मी एवढे प्रयत्न केलेत ना, खूप म्हणजे खूपच प्रयत्न केलेत. मी आत्तापर्यंत 3 ते 4 चॅनल बंद करून टाकलेत, कारण की मी त्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ काय अपलोड करत नव्हतो. हा, 4 चॅनल होते माझे. ते 4च्या 4 चॅनल मी आपले डिलीट करून टाकलेत. शेवटचा चॅनल होता माझा गायत्री भूषण पाटील. चला म्हटलं, याच्यावरती जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा भेटेल. शेवटी मी आता माझे प्रोफाईलला जाऊन जर बघणार ना तुम्ही, किती 700 का 750 व्हिडिओ अपलोड झालेत मित्रांनो माझे. तेव्हा मला 1 वर्षामध्ये 10,000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झालेत. तुला आनंद वाटतोय ना गायत्री? एवढं हा, एवढी मेहनत केली, एवढ्या मेहनत नंतर आपल्याला फळ भेटले, आनंद होईलच ना. हा, तेच ना. आता बरेच जण कमेंट्स करून पण सांगतात, गायत्री तू तुझा चेहरा दाखवत नाही, तू तुझा चेहरा दाखवत नाही. दाखवते माझा चेहरा. नाही, माझा तुझा नाही. हा, मग तुला जसं किचनमध्ये उभं करतो. तर मित्रांनो, बघू आता यूट्यूबचे अजून पगार वगैरे काय आले नाही. जर थोडेफार पैसे आलेत ना, ते स्टँड वगैरे घ्यायचे जे मला, परत ते माईक वगैरे ते पण घ्यायचेत. कारण की बरेच आपले सबस्क्रायबर ते कमेंट्स करून सांगतात की माईक वगैरे घ्या. तर आता बघू पुढच्या महिन्यात जर थोडेफार पैसे आलेत ना, किंवा माझी कंपनीची पण पगार झाली ना, तर घेऊन गेल तो माईक वगैरे घेऊन गेला, आणि ते स्टँड वगैरे घेऊन गेला आता. बरोबर की नाही? पुलाव बनवते की ग्रेव्ही बनवते गायत्री? चिकन पुलाव बनव ना. चिकन पुलाव बनाय राणी. मग मिरचीवाला जास्त तिखट नको बनव, आपला साधाच बनाव. मग नाही तर तू जास्त तिखट बनवून घेते, 2च घास खातो मग मी. बाबा नाही. हा, खाऊन पिऊन बदनामी नाही, सांगतोय तुला. ते सर्वांना थँक्यू तर बोल गायत्री, 10,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल. हा, सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला, खूप भारी वाटलं. याच्यानंतर पण असेच सपोर्ट केला तर असेच साथ देत राहा, पुढे जाऊ आम्ही तुमच्या. तेच मित्रांनो, आमचे रोजचे जे डेलीचे लाईफ आहे तेच दाखवत राहतो. जास्त सिन्सिअरिटी वगैरे आणि जास्त मोठेपणा वगैरे आम्ही काय मारत नाही. जी रोजची परिस्थिती, जे मुंबईमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींबद्दल मी विषयामध्ये पण बोलतो. परत आमची जी डेलीची लाईफ आहे त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवत राहतो.
तुम्हाला लागल्यास उद्या पण पूर्ण घराचा व्हिडिओ बघा. तुम्ही बघितले जे याचा म्हणजे याच्या आधी बरेच व्हिडिओ बघितले आहेत तुम्ही, त्याच्यात काही नवीन नाही. आता फक्त हेच आहे की आम्ही रूम वगैरे चेंज केला, या नवीन घरामध्ये आलो. जी आमची डेलीची लाईफ आहे, आम्ही काय खातोय काय पितोय, डेलीची लाईफ जी आहे ना मुंबईमध्ये, जो मी स्ट्रगल करतोय ना, म्हणजे माझ्यासारखे भरपूर लोक स्ट्रगल करतायत. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक एक गोष्ट सांगत जातो मित्रांनो मी. तर प्लीज तुम्ही असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. खूप भारी वाटतंय महाराष्ट्रामधून आज आम्हाला म्हणजे प्रेम भेटतंय, बरेच सबस्क्रायबर पण भेटतात. आता मी मेट्रोने जातो किंवा ट्रेनने जातो, बसने जातो, तर तिथं सबस्क्रायबर पण भेटतात की तुम्ही तुमचे म्हणजे जीवन लाईफ दाखवतायत, खूप भारी व्हिडिओ बनवतात तुम्ही, असं तसं. म्हणजे एवढं भारी वाटतं ना ऐकायला, खूप म्हणजे खूपच भारी. म्हणजे असं नाही की मला बाबा एका वर्षामध्येच सक्सेस भेटलं, 10,000 सबस्क्रायबर आलेत माझे, तसं पण नाही आहे मित्रांनो. याच्या आधी मी म्हणजे समजून घ्या तुम्ही, मी 2018 पासून मेहनत करत येतोय मित्रांनो की मला कुठे जर सक्सेस भेटेल. पण मी रेग्युलर नाही व्हिडिओ बनवत गेलो बस. कारण की कसं आहे, जॉबच्या निमित्ताने ना ठसका लागला. एक गायत्री दे तिला पाणी दे, थोडंसं दे ना, ग्लासमध्ये पाणी दे ना तिला, ठसका लागला बघ तिला. आता गुलाबजामुन खाल्ले तर त्रिशूने दे इकडे पाणी दे. एक त्रिशू पाणी घे. काय ग त्रिशू, कस काय ठसका लागला तुला? हा हा, ठसका लागून गेला. हा घे मग हे पाणी घे, पिऊन घे. उल्लू बनाया, असं कसं उल्लू बनाया? नाही हसायचं नाही, असं पाणी पिताना हसायचं नाही. हे ते बघ उल्लू बनाया म्हणे. हा पाण्याचे ताण लागले असेल म्हणून बोलले ती बघा, पाण्याचे ताण लागले होते तिला, तर उल्लू बनाया म्हणे माझ्याकडनं पाणी घेऊन घेतलं तिने. गायत्री तिला चांगलं शिकवत जा तू. हा मग पप्पा सोबत असं खोटं नाही बोलायचं. मजाक करते. आपलं लग्न कधी गायत्री 2022 मध्ये झालं ना, 2023 मध्ये. तेव्हा आपण 2 YouTube चॅनल चालू केले होते ना. मग ते हा तो पण बंद केलेत ना, कारण की त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू व्हिडिओ पण टाकत नव्हतो ना, बरोबर की नाही? कारण की मित्रांनो मेन म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करणं खूप इझी आहे, खूप म्हणजे खूपच इझी. पण त्याच्यामध्ये टिकून राहणं खूप म्हणजे खूपच अवघड आहे मित्रांनो. कारण की ना आपलं काम, आपलं जॉब पण करायचं, परत व्हिडिओ पण टाकायचं, आणि मेन म्हणजे चॅनल मॉनिटाईज पर्यंत खूप प्रयत्न करायला लागतात. तुम्हाला सिरियसली सांगतोय. म्हणजे आता ते चमत्कार समजा, काही पण समजा तुम्ही. जेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज पर्यंत आला होता तोपर्यंत मी बरेच म्हणजे युट्यूबर वगैरे होते, त्यांना बरंच सांगितलं होतं प्लीज म्हटलं माझं सगळं ते वॉच टाईम वगैरे सगळं कंप्लीट झालंय. माझ्याकडनं काय झालं होतं काय माहिती, ते चॅनलच मॉनिटाईज नव्हत होता. 15 दिवसपर्यंत मी नुसता म्हणजे एकदम मला झोप सुद्धा येत नव्हती 15 दिवस. की यार म्हटलं एवढे मोठमोठे युट्यूबर आहेत म्हटलं, त्यांना एवढं सक्सेस भेटतं म्हटलं, आपल्यासारख्या सामान्य लोक कुठे तर प्रयत्न करायला जातात. आपलेच लोक आपल्याला सपोर्ट करत नाही. आता बरेच ज्यांच्या आधीपासून युट्यूब वगैरे होतं त्यांना मी मेसेज वगैरे करायचो की प्लीज मला थोडं सपोर्ट करा, की माझं ते चॅनल मॉनिटाईजसाठी काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्या सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कारण की मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मग शेवटी मी यूट्यूब व्हिडिओ बघत तरी पण नाहीच झालं. बरेच मी 15 दिवस मग शेवटी आशाच सोडून दिली. म्हटलं जाऊ दे, आपण चॅनल कदाचित मला डिलीटच करायला लागेल. म्हटलं आपण चॅनल मी डिलीटच करणार होतो. एवढे 15 दिवस झालेत मित्रांनो, एवढं फिरलो मी. या मोबाईल शॉपीमध्ये जा, त्या युट्यूबरकडे जा, परत ते दिल्ली साईडचे होते त्यांना मी थोडेफार पैसे दिलेत की प्लीज म्हटलं माझ्या चॅनलला असा प्रॉब्लेम झाला आहे, तर प्लीज तुम्ही ते चॅनल मॉनिटाईज करून द्या. तर त्यांनी पैसे घेऊन घेतले, त्यांनी काही कामच करून दिलं नाही माझं. तर म्हणजे मला खूप वाईट वाटलं यार, म्हटलं मी एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करतोय तरी होतच नाहीये. शेवटी मित्रांनो चॅनल मी डिलीट करणारच होतो. घरी आलो, आंघोळ वगैरे केली, स्वामींना हार वगैरे लावला, अगरबत्ती वगैरे लावली, आणि स्वामींना म्हणजे मनातल्या मनात प्रार्थना केली. मी म्हटलं असा प्रॉब्लेम, म्हटलं एवढ्या दिवसापासून मी मेहनत करतोय, म्हटलं त्यातला मला काही सक्सेस भेटत नाही. मी मनातल्या मनात बोललो, मी जाऊ द्या म्हटलं आता चॅनल डिलीटच करणार आहे, असं मी स्वामींसोबत मनातल्या मनात बोलत होतो. तेव्हा तू कुठे सुरतला होते ना? हा तेव्हा गायत्री पण सुरतला गेली होती. मग डायरेक्ट मी चॅनल डिलीट करायलाच घेतला होता. स्वामींचा पाय वगैरे पडून घेतला, गादीवरती बसलो मी, आणि मोबाईलमध्ये थोडं 2 मिनटं मी फक्त इकडे तिकडे ते यूट्यूबमध्ये गेलो मी, आणि चॅनल मित्रांनो माझा डायरेक्ट मॉनिटाईजसाठी गेला डायरेक्ट. म्हणजे मला अर्ध्या 1 तासामध्ये चॅनल मॉनिटाईज झाला मित्रांनो डायरेक्ट माझा. उद्या सकाळी बघतो तर सगळं म्हणजे चॅनल डायरेक्ट पूर्ण मॉनिटाईज झाला होता. म्हणजे आता याला चमत्कार समजा, पण काही पण समजा. आता एवढे जर मी 15-20 दिवसापासून फिरत होतो तेव्हा काहीच झालं नाही माझ्याकडनं, बरोबर की नाही गायत्री? जाऊ दे आता, चमत्कार समजा की काही पण समजा मित्रांनो,
पण ठीक आहे, झालं ते खूप महत्त्वाचं आहे. आता 10,000 सबस्क्रायबर झालेत, 10,000 जी फॅमिली झाली आहे, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला, याच्या पुढे पण सपोर्ट करत राहा, तेच खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच मोठमोठ्या यूट्यूबरला सपोर्ट करतायत, तर आमच्यासारखे म्हणजे जे सामान्य कुटुंब आहे आमचं, छोटीशी फॅमिली, तर आम्हाला नेहमी सपोर्ट करत राहा मित्रांनो. तुमचा पाठिंबा आज खूप महत्त्वाचा आहे, बाकी काय नाही. बाकी बघा, पैसे येत जात राहतील, त्याचं तर काय होतच राहणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट नेहमी राहू द्या. तुम्ही जेव्हा कमेंट्स वगैरे करतात ना मित्रांनो, खूप भारी वाटतं. कमेंट्स करताना असं वाटतं मी डायरेक्ट माझ्या फॅमिलीसोबत बोलतोय, असं वाटतं मला डायरेक्ट. एवढं भारी कमेंट्स वगैरे करताना तुम्ही, खूप भारी वाटतं मला. ठीक आहे, चालेल मित्रांनो. 10,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल खूप खूप म्हणजे सर्वांना धन्यवाद मित्रांनो. खूप खूप आभारी आहेत सगळ्यांनी जे चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांनी. तर याच्या पुढे पण सपोर्ट करत राहा. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.